स्वर्गीय संतोष देशमुख खून प्रकरण सध्या राज्यभरात गाजत असून या प्रकरणात थेट मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. या खून प्रकरणात त्यांचा हात असल्याचा आरोप सध्या होत असल्याने धनंजय मुंडे यांनी 2 दिवसांपूर्वी भगवान बाबा गडावर जाऊन संत भगवान महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. तसेच या गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली होती. यावेळी भगवानगड हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असणार आहे अशी प्रतिक्रिया नामदेव शास्त्री महाराजांनी दिली होती. त्यामुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर आता स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि संपूर्ण देशमुख कुटुंबियांनी भगवानगडावर येऊन समाधीचं दर्शन घेऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. तसेच ही घटना कशी घडली आणि या घटनेमागे कोण आहे याबाबत सविस्तर पुरावे त्यांनी महाराजांना दाखवले. या प्रकरणामध्ये कोणताही जातीवाद न आणता जो दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही करत आहोत असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं. याच्यात बाबा प्रत्येक क्षेत्रातला माणूस आपल्याला, जसं की तुम्ही आता इथून संप्रदायाचं तुम्ही सांगितलं, तसंच राजकीय लोक याच्यात आहेत, या न्यायाच्या भूमिकेत सामाजिक आहेत, संप्रदायातले आहेत. तर ते जर कुठं न्यायाच्या भूमिकेत असले आणि त्यांना जर कोणी जातीवादी म्हणत असेल तर तो एक विषय चांगला गांभीर्याने लक्षात घ्या. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे, अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी, तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे. तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील का न्यायाच्या भूमिकेत? नाहीत येणार. तर ती सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे. हे पहिल्या दिवसापासून आज 54 दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातले नव्हे तर सगळ्या बाहेरचे, हे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत. त्यांना देखील न्याय मागतायत, त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे. 1-2 शब्द वैभवी बोलेन तुम्हाला. जातीवाद न करता सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी देशमुख कुटुंब आपल्या गडावर आलेला आहे. बाबा, आज तुम्ही महंत आहेत, महाराज आहेत, गुरु आहेत आमचे. म्हणजे तुमचा आज दर्जा खूप मोठा आहे. आज तुमच्या पुढे मी खूप लहान आहे. फक्त मला एवढं वाटतं की जसं तुम्ही म्हणलात, एका चापटीचं जर त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली. आज माझ्या वडिलांच्या अंगावर, आज आम्ही फक्त न्यूजला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके वार झालेत. त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता. त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमध्ये 3 हाडं निघतायत. तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल? ते ज्यांचे फोटो आहेत ते आम्ही आज सुद्धा बघू, म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये. त्याचं इतकं दुःख आहे. फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मगाशी तुम्हाला चाचाने सांगितली, तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य ते करायचं. काहीही बोललेलो नाही, मी तुमच्या पाठीमागे आहे. हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे. तुम्ही जर भगवानगडाची शिष्या, तुम्ही तुमच्या बाजूने, मासा केस तालुका हा बाबाला मांडणार आहे. अनेक वेळा दौरे झालेले, म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल. तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेलं आहे. मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही, फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे. बाबा, आम्हाला पण तेच वाटतं की जे ही वृत्ती आहे जी गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे. फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची. आणि आमचं म्हणणं हे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा. आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीयेत, पण याच्यामध्ये कुठं जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायची तेच जातीवाद काढतायत. माझ्या वडिलांनी, जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोणताच जातीवाद केला नाहीये. आता सगळं चाचाने सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी हेच आहेत, त्यांचं सुद्धा आडनाव मुंडेच आहे. पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला, त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फाटे का फुटतायत? आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे, आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही. पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो, कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय, म्हणजे आता प्रश्न पडतो की कोणाला वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का? म्हणून ही जी घटना घडली ती नंतर घडू नये यासाठी आम्ही फक्त न्याय मागतोय. आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. यावेळी नामदेव शास्त्री महाराज यांनी संपूर्ण भगवानगड हा स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या मागे असून या प्रकरणी जे दोषी असतील त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली. संतोष देशमुख कुटुंबीय हे भगवानगडाचे भक्त असून जातीभेद न करता दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही नामदेव शास्त्री महाराजांनी केली आहे. भगवानगड
आपल्या पाठीशी आहेत. मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी. भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील. आरोपीचं कधीही समर्थन करत नाही. त्यांनी पुरावे आणलेले आहेत की आरोपीवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत. कदाचित माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल तर ते आरोपी हे आरोपीच आहेत, गुन्हेगार आहेत हे सांगण्याकरता या ठिकाणी कुटुंब आलेलं आहे. गडाचंच कुटुंब आहेत. म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती आहे त्याला जातीय कलर न देता न्याय मिळावा यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करू. भगवान बाबा एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहिल्यानगर.